गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण 14 आणि 16व्या नंबरचा प्रॉब्लेम घेतला. 15 नंबरचा राहिला होता तो आता आपण लेक्चर नंबर 16 मध्ये घेत आहे. काय आहे 15वा प्रॉब्लेम? सॉल्व y + z * p माइनस in bracket x + z * q = x - y. Solution: the given equation is y + z * p minus in bracket x + z * q = x - y. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ऑलरेडी ही लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहेच, त्यामुळे द ऑक्झिलरी इक्वेशन्स आर dx upon y + z which is equal to dy upon minus in bracket x + z which is equal to dz upon x - y. आता आपल्याला कन्सिडर पहिला आणि दुसरा, दुसरा आणि तिसरा किंवा पहिला आणि तिसरा करून जर सोडवता येत असेल तर तसं सोडवायचं. अन्यथा डिनॉमिनेटर 0 आणून व्हेरी सिंपल प्रोसेस. सो ईच रेशो इज इक्वल टू dx + dy + dz. न्यूमरेटर जसं ऍड केलं तसं डिनॉमिनेटर ऍड करायचं. y + z - x - z + x - y. हा y या y सोबत कटला, हा z या z सोबत कटला, हा x या x सोबत कटला आणि डिनॉमिनेटरला राहिलं 0. सो विच इज इक्वल टू dx + dy + dz upon 0. आणि तुम्हाला माहीतच आहे की डिनॉमिनेटर जर 0 आणू शकलो आपण तर अल्टिमेटली न्यूमरेटर हे 0 असतं. हेन्स dx + dy + dz which is equal to 0. integrating comma we get hence x + y + z is equal to c1. हे तुम्हाला एक इंटेग्रल कर्व मिळाले. आता दुसरं काढण्यासाठी नाउ ईच रेशो which is equal to x dx + y dy - z dz whole divided by x in bracket y + z minus y in bracket x + z minus z in bracket x minus y which is equal to x dx + y dy minus z dz divided by each and every term multiply करायचा आहे. xy plus xz minus xy minus yz minus xz minus minus plus yz. हा xy या xy सोबत कॅन्सल झाला, हा xz या xz सोबत कॅन्सल झाला, हा yz या yz सोबत कॅन्सल झाला आणि डिनॉमिनेटरला आपल्याला 0 मिळालं. सो विच इज इक्वल टू x dx + y dy minus z dz whole divided by 0. Hence x dx + y dy minus z dz is equal to 0. Integrating comma we get x² divided by 2 plus y² divided by 2 minus z² divided by 2 which is equal to some constant. दोन न जर मल्टिप्लाय केलं तर x² + y² - z² इज इक्वल टू 2 * कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि इज इक्वल टू c/c. Hence the general solution of equation 1 is capital F of x + y + z comma x² + y² - z² which is equal to 0. याच्यात f हे आर्बिट्ररी फंक्शन असतं. नेक्स्ट एग्जाम्पल 17 ऑन पेज नंबर 602. हा थोडा वेगळ्या पद्धतीचा एग्जाम्पल आहे. याच्यामध्ये बरेचशा फॉर्म्युल्याचा वापर केलेला आहे. सो यू शुड सी केअरफुली. सॉल्व px in bracket z - 2y² which is equal to z - qy into z - y² - 2x3. ऍक्च्युअली जर बघितलं तर दिलेला प्रॉब्लेम हा लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये नाही आहे, तर आपल्याला पहिलं काम करावं लागेल, त्याला लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आणावं लागेल. सोल्युशन: द गिवन इक्वेशन इज px in bracket z - 2y² which is equal to z - qy into another bracket z - y² - 2x3. आता इथं मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला which is equal to z in bracket
झेड मायनस वाय स्क्वेअर मायनस 2x क्यूब मायनस वाय, हा क्यूब इकडे लिहिलेला आहे, मायनस वाय इन ब्रॅकेट झेड मायनस वाय स्क्वेअर मायनस 2x क्यूब. आता ही जे दुसरी टर्म आहे याला लेफ्टला नेऊ आपण. दिस इम्प्लाइज x इन ब्रॅकेट झेड मायनस 2y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आउटसाइड द ब्रॅकेट p प्लस y इन ब्रॅकेट झेड मायनस वाय स्क्वेअर मायनस 2x क्यूब ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब. सो विच इज इक्वल टू झेड इन ब्रॅकेट झेड मायनस वाय स्क्वेअर मायनस 2x क्यूब. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. आणि आता हा लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला काय लिहिता येईल? द ऑक्झिलरी इक्वेशन्स आर dx अपॉन x इन ब्रॅकेट z मायनस 2y स्क्वेअर which is equal to dy upon y in bracket z minus y square minus 2x cube which is equal to dz upon z in bracket z minus y square minus 2x cube. हे झाला आपला इक्वेशन नंबर 2. या इक्वेशन नंबर 2 मध्ये जर त्यांच्या रेशोकडे आपण केअरफुली बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की दुसरा आणि तिसरा रेशो जर आपण कन्सिडर केलं तर that bracketed value are cancelled and it gives a simple ratio that can be easily integrated. So consider the last two members of equation 2. Hence dy by y in bracket z minus y square minus 2x cube which is equal to dz upon z in bracket z minus y square minus 2x cube. This implies this bracketed value will be cancelled and remaining is dy by y which is equal to dz by z. Integrating comma we get log y which is equal to log z plus log a. This implies log y minus log z which is equal to log a. This implies log y by z is equal to log a because you know that log a minus log b is equal to log a upon b and hence y by z is equal to a. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू किंवा y is equal to za सुद्धा आपल्याला या इक्वेशन 3 वरून लिहिता येईल. आणि y ची किंमत ही आता आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. दुसरे जे दोन मेंबर घेणार आहोत त्यामध्ये उदाहरणार्थ नाउ कन्सिडर द फर्स्ट अँड थर्ड मेंबर ऑफ इक्वेशन 2. dx upon x in bracket x minus 2y square which is equal to dz upon z in bracket z minus y square minus 2x cube. Hence dx upon x in bracket z minus 2 y ची किंमत az, y square ची किंमत a square z square which is equal to dz upon z in bracket z minus a square z square minus 2x cube. इथं सुद्धा आपण y स्क्वेअर ची किंमत a स्क्वेअर z स्क्वेअर ठेवलेली आहे. आता इथे आपण z कॉमन काढलेला आहे. dx अपॉन xz इन ब्रॅकेट 1 minus 2a square z which is equal to dz upon z in bracket z minus a square z square minus 2x cube. हा z कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील dx upon x in bracket 1 minus 2a square z which is equal to dz upon z minus a square z square minus 2x cube. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ही टर्म इकडे घ्या, ही टर्म तिकडे घ्या. सो z minus a square z square minus 2x cube dx which is equal to x in bracket 1 minus 2a square z ब्रॅकेटच्या बाहेर d छेद. आता प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. z dx minus a square z square dx minus 2x cube dx which is equal to x dz minus 2a square xz dz is equal to, so is equal to here write down. So z dx एका ब्रॅकेट मध्ये घ्या आणि ही जी टर्म आहे x dz ची त्याला लेफ्ट ला आणा. z dx minus x dz. ही टर्म मायनस a स्क्वेअर. आता ही जी राईट हँड साइडची टर्म आहे तिला जर लेफ्टला आणलं तर प्लस होईल
प्लस 2a² xz होईल आणि त्याच्यातून जर मायनस a² काढला तर त्याला आपल्याला लिहिता येईल -a² इन ब्रॅकेट -2xz आणि इथून -a² काढल्यामुळे प्लस z² dx आणि ही टर्म जशाला तशी -2x³ dx विच इज इक्वल टू 0. आता काय करू आपण, मायनस साइन न मल्टिप्लाय करू किंवा -1/x² न मल्टिप्लाय करू, म्हणजे ही x dz आधी येईल -z dx आणि अपॉन x² हे पहिलं मिळेल. इथं काय होईल, -a² जशाला तसं, इथं हे प्लस होऊन जाईल, हे मायनस होऊन जाईल, -a² 2xz dz -z² dx अपॉन x² आणि इथं मायनस मायनस प्लस होऊन जाईल, 2x dx शिल्लक राहील, 2x dx बरोबर आहे, 2x dx राईट. तर और ही जे आहे ही डेरिव्हेटिव्ह अपॉन z अपॉन x आहे. u अपॉन v चा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, v इंटू du मायनस u इंटू dv अपॉन v². तर त्या पद्धतीनं x इंटू dz मायनस z इंटू dx अपॉन v² म्हणजे इथं x². म्हणजे हे फॉर्म्युल्यामध्ये बसवलं u अपॉन v च्या, मायनस a² हे u अपॉन v च्या फॉर्म्युल्यामध्ये बसवलं, x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज 2z dz ax इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2z dz मायनस z² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x dx अपॉन x² आणि प्लस 2x dx which is equal to 0 और डेरिव्हेटिव्ह ऑफ z अपॉन x मायनस a² डेरिव्हेटिव्ह ऑफ z² अपॉन x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x² which is equal to 0. परफेक्ट डिफरन्शियल झाल्या तिन्ही टर्म, त्याच्यामुळे आपल्याला सहज इंटिग्रेशन करता येईल आणि हेन्स इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट z अपॉन x मायनस a² z² अपॉन x plus x² which is equal to constant b, and hence the required general solution is capital F of y by z comma z by x minus a² z² upon x plus x² bracket complete which is equal to 0. मित्र हो, या प्रॉब्लेम मध्ये ज्या फॉर्म्युल्यांचा आपण वापर केलेला आहे हे फॉर्म्युले असं आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल हे लक्षात नाही राहत, म्हणून मी वारंवार आपल्याला सांगतो आहे की फॉर्म्युले परफेक्ट करणं आपलं काम आहे. प्रत्येक युनिटमध्ये साधारणतः 50 फॉर्म्युले आहेत आणि ते तुम्ही आता करणार आहात. त्यामुळे या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.